नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले। पावसाचे पाणी आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदी, नंदिनी नदी आणि अन्य नदीकाठच्या परिसरात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रात्री उशिरापर्यंत सहाय्यक विभागीय अधिकाऱ्यांमार्फत नदीकाठच्या वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तसेच ठिकठिकाणी अनाउन्समेंटद्वारे नदी किनारे थांबू नये आणि सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला। नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या सर्वांनी खबरदारी घेऊन आवश्यक ती सुरक्षितता उपाययोजना कराव्यात असे आवाहन महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले। महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सांगितले की सध्या सुरू असलेल्या पावसामुळे आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नदीकाठची पाणी पातळी वाढतीये। नागरिकांनी कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा न करता नदीकाठच्या परिसरात राहण्याचे टाळावं। प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे। नाशिक महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सर्व नागरिकांना विनंती करत आहे की नदी आणि नाल्याजवळ जाणे टाळावे। पावसाचे आणि नदीकाठच्या भागातील स्थितीबद्दल प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावे। कोणतीही अडचण अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ महानगरपालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले। सर्वत्र ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस झाल्याने पंचवटीतील गोदावरी नदी, दही पूल, सांडव्यावरची देवी येथील परिसर, जेल रोड येथील दसक पूल, दाजोरी, दारणा पूल परिस्थिती बघू शकता। सकाळी 11:15ची परिस्थिती कपालेश्वरच्या पायरीपर्यंत पाणी आले, अजून पाणी वाढणार। नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाशिक महानगरपालिका प्रशासन सतत कार्यरत असून आवश्यक ते सर्व प्रतिबंधक उपाय करण्यात येत आहेत। नाशिककरांनो, पुढचे 24 तास अतिशय महत्त्वाचे। कृपया विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये। पाऊस सर्वत्र अतिप्रमाणात वाढल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.